गाडी त्या संदर्भात देऊ का सोडून? चर्चा सुरू झाली. विरोधक पण टीका करतात. अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. मला कोणी विचारित नाही घंट्या. माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण, आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्या कोण, शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती म्हणलं बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. मग येऊन दे इकडं. बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय. आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप येत ना राव, त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन. तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली. हे 2-4 दिवस हिंडूच तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. गोरगरीबाचं लेकरू ह्या डिपेंडर गाडीमध्ये बसल्याच्या नंतर काही जणांचा मूळच उठलाय. अरे का गोरगरीबाच्या लेकराने चांगल्या चांगल्या मोठमोठ्या गाड्यात बसायचं नाही का? अहो पाटलाला तर सायकल सुद्धा नाही, साधी सायकल. आणि ही डिपेंडर गाडी त्या भोसले साहेबांनी दिली. अरे पाटील बसत नव्हते गाडीत, परंतु भोसले साहेब म्हणले पाटील माझी शपथ आहे, तुम्हाला माझ्या गाडीत बसा. अहो एवढं प्रेम फक्त आणि फक्त संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलावर करतात. आम्हाला बी लय बस वाटायले, म्हणले बसा म्हणले. आम्ही भोसले साहेबाला विचारलं, आम्हाला म्हणले नको, लगेच टीव्हीवर येते म्हणले. पाटलाच्या सहकार्यानं 2 कोटीच्या गाडीत बसले. ऐका नाही परत बोलले. कुठलंही आंदोलन करत असताना, आता आंदोलनातले एक मोठे व्यक्ती पण आपल्यासोबत आहे. कुठलंही आंदोलन करत असताना त्याच्या चांगल्या बाजू असतात, वाईट असतात. जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर आज म्हणजे वेळोवेळी महिन्या 2 महिन्याला ताठ मानेने माणूस जगू शकत नाही. आज हे ताठ मानेने कुठले आंदोलन करून जेव्हा ताठ मानेने येतात तर ते निष्कलंक असतात, म्हणजे एकही रुपयाचं लाजिनदार नसते. जर कुणाकडून मॅनेज झाले असते, हे जसं म्हणते टेंडर घेतले, अमुक घेतले, तर माणूस ताठ मानेने जगू शकत नाही. त्यामुळं भावांनो, हे जे विरोध करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सगळ्यांनी फक्त आपल्या लेकरा बाळांचा चेहरा आठवा. जेव्हा तुम्ही फीस भरायला जाता किंवा तुम्ही नोकरीसाठी जाता, त्यावेळेला जे तुमचे हाल होतात ते हाल रोखायचे जर असेल तर रविराज भाऊनं जसं सांगितलं, आम्ही दुपारी दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी क्लिअर सांगितलं, ज्यांना ज्यांना सारथीचे असेल, MPSC UPSCच्या असतील, महामंडळाच्या असतील किंवा कुणबी दाखल्याचे असतील, शाळेचे फीस पूर्ण आकारले जाते, OBC प्रमाणे सवलती मिळत नाही, अशा सगळ्यांनी ते अर्ज घेऊन यायचे. हे शेवटचं उपोषण आहे. आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देत आहे. या अगोदर सुद्धा वाशीचा असेल, मुंबईचा असेल, शेवटचं म्हणून आता पुन्हा जेव्हा पण उपोषण मागे घेतलं त्यावेळेला मराठा समाज, मी थोडं अडवतोय पाटलांना. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दादांनी आंदोलन आणि उपोषण करायच्या आधी पण मराठा समाजासाठी आंदोलनं होत होती, पण त्या आंदोलनांना आणि दादांनी केलेल्या आंदोलनांना कम्पेअर केलं तर जो फायदा दादांनी उपोषण करताना झाला तो आधी तेवढ्या प्रमाणात होत नव्हता. 100% समाज एकत्र आला, हा सगळ्यात मोठा फायदा झाला. आणि कोणी बाबा, ज्याने कोणी म्हणतंय ना की बाबा विरोध करतंय, त्याने खरंच देवावरती हात ठेवून म्हणावं की मनोज दादांमुळे एकाही मराठ्याचा फायदा झाला नाही, तेव्हाच त्याला बोलायचा अधिकार आहे. एवढ्या सगळ्या लढ्यामध्ये 10-20 हजार, 5-50 हजार लोकांना जरी सर्टिफिकेट भेटले तरी तो पण फायदाच आहे ना. सारथीसारख्या संस्थेला एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या, त्याच समवेत अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी भेटायला लागला, लोकांना कर्ज भेटायला लागली, व्यवसाय उभे राहायला लागले. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही मराठा समाजाला या आंदोलनांमुळे एवढ्या सगळ्या योजना दिल्यात.
मग अजून कोणती पोच पावती पण मग पाहिजे? काही जण प्रश्न उपस्थित